पहिला ब्लॉग आहे आणि मला आज खूप उशीर झाला आहे उठायला. तिच्यामध्ये माझ्या मुलाला मला घावणे करायचे छोटे छोटे आणि भेंड्याची भाजी करायची. स्कूलला जायला लागतं त्याला आणि तो 8:15 वाजता स्कूलला जातो. पण आज मला इतकं उशीर झालं आहे ना उठायला की माझ्याकडे 20-25 मिनटंच आहेत आणि त्या मिनटामध्ये मला त्याला अंघोळ घालायचे आहे, त्याला टिफिनला बनवायचे, त्याला भरवायचं पण आहे. आणि कसं म्हटलं खूप घाई होते असे त्याला. आणि हे घावणे मी काढते ते खूप छोटे छोटे काढते त्याला, कारण की त्याला ते तसेच आवडतात. ते रोळ करून नाहीतर विदाऊट रोल तसे पण तो खातो. आणि परत त्याला भेंडीची भाजी खायची असते. एक साईडला पाणी गरम करत ठेवलं आहे. आता भेंडी पटपटा कट करून घेऊया लहान लहान, म्हणजे कसं पाणी गरम होईपर्यंत माझा भेंडी पण कट होईल. इकडे घावणा तर आपला झालेलाच आहे, तो परतून घेऊया आता गरम गरम. आणि म्हणजे खूप घाई होते असं. त्याच्यानंतर मग आता मी ह्याला मुलाला ब्रश करायला दिले. तो गुळण्या करतो आहे. म्हटलं तू तिथपर्यंत ब्रश कर, मी इकडे लसूण वगैरे घेतलेला आहे तो बारीक करते आणि भेंडी भाजायला टाकते तिथपर्यंत. म्हणजे कसं मुलाची अंघोळ होईपर्यंत ती भेंडी तरी भाजून जाणार, कारण की खूप घाई होते. आणि परत कसं रात्री पण जॉबवरून उशीर यावं लागतं आणि पुन्हा 3-4 तासाच्या झोपेनंतर पुन्हा सकाळी लवकर उठायला हे नाही पॉसिबल होत. आणि कसं आधीच भाज्या कट करून ठेवलेल्या ते तर मला नाही आवडत आहे की तुम्ही आधीच भाज्या कट करून ठेवा आणि नंतर तुम्ही करा. ते व्यवस्थित भाजते मी आता. इकडे एक साईडला मी घावणा पण ठेवलेला, शेपचा थोडासा बिघडला आहे, कारण की आज खूप जास्त मला घाई झालेली आहे, खूपच जास्त. आणि हां ठीक आहे, थोडा चिपकला आहे तो, पण इट्स ओके, जाऊ दे आता. परत त्याच्यावर झाकण ठेवून देते. दिवसभराची एवढी धावपळ असते की असं 3-4 तास फक्त घरी आलं की झोपायला तेवढंच रिलॅक्स होतं, कारण की जॉब आणि परत हे घरातलं मुलाचं हे सगळं नाही हे होत. आता इथे याला अंघोळ करून बाहेर काढलं आहे, त्याला अंग बसते, तो रडायला पण लागलं. नंतर त्याला थोडंसं स्माईल केलं त्याने. आणि आता चला भेंडी बऱ्यापैकी भाजत ठेवलेली, ती थोडीशी कोंबून गेलेली आहे, तरी पण ती परतायची. थोडीशी खरपूस चांगली अशी भाजली ना का ती जराशी लागायला अशी चांगलं टेस्ट लागते त्याची. ठीक आहे, म्हणजे काय आता घाईच तेवढी असते तर काय करणार आहे. थोडं इकडचं तिकडे टाईम नाही भेटत किंवा म्हणजे भरपूर असं असतं. आता दुसरा पण येते, मी घावणं आता काढायची तयारी करते, म्हणजे पटापट होऊन जाणार. आणि लहान लहान आहेत तर ते भरपूर जास्त काढावे लागतात असे. तर इथे पण काढायला ठेवते, तिथपर्यंत कसं भेंडी ठेवलेली भाजत, ती भेंडी पण भाजून जाणार आहे. ठीक आहे, दिवसभराचा थकवा असतो, हॉस्पिटलमध्ये पण काम असतं, परत इथे आल्यावर पण हे धावपळ असते. कुठेतरी खूप जीव म्हटलं असं थकलेला असतो, पण ते बोलतात ना की आपल्या स्वतःच्या मुलासाठी आपल्याला ते करावं लागतं. आता कढई पण मी एक साईडला ठेवलेली आहे, तिच्यामध्ये ठेचून टाकलेला कांदा मी टाकला आहे, तिच्यामध्ये ठेचून घेतलेला कांदा. आणि नंतर 2 मिरच्या टाकत, कारण त्याला तिखट नाही आवडत, ते मी मध्ये बारीक नाही केलेले आहेत. आणि ते परतायला घेतलेलं आहे. जास्त पण एकदम पण असं करपून नाही टाकायचं, ते परतायचं ते. आणि परतल्याच्या नंतर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये जिरा टाकू शकताय. तुम्हाला वाटत असेल तर जिरा तुम्ही टाकू शकता, थोडासा, जास्त नाही, नाही तर मग जास्त त्याचा स्मेल येतो आहे. लसूण तर आता भाजलेला आहे, लहान गॅस केला मी. आता तिच्यामध्ये मला अजून हळद पण टाकायची, थोडा भाजून देते मी अजून. आणि नंतर मग आता मी तिच्यामध्ये हळद ॲड करते. ते हळद टाकलेलं आहे तिच्यामध्ये आता. ठीक आहे, आता ते परतून घ्यायचं आहे. आणि तिच्यामध्ये मी डायरेक्टली भेंडे टाकलेले आहेत. भेंडे टाकल्यानंतर तुम्ही थोडंसं परतून घ्यायचं आणि तुम्हाला चवीनुसार जे काही मीठ टाकायचं ते पण तुम्ही त्यात टाकू शकताय. ठीक आहे, हां. आणि नंतर मग ते व्यवस्थित परतून घ्यायचं, कारण की त्यामध्ये हळद वगैरे ती व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. ते झाकण ठेवून द्यायचं आहे. नंतर मग माझं भाजी झाली, घावणे पण झाले, मुलगा तर अंघोळ करून निघालेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता प्लेट लावते आहे आता. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी घावणे वगैरे ठेवलेले आहेत. आणि आता त्याला भेंडीची भाजी आवडते. काल पण तो रडत होता की मला तू भेंडीची भाजी नाही दिलेली आहे, म्हणून त्याला मी आज भेंडी, काल येताना मी विरारवरून मी घेऊनच आलेली आहे आणि आलेले आहे. भाजी पण आपली झालेली आहे व्यवस्थित. ठीक आहे,
इकडून तिकडून परतून घेतली आणि जास्त म्हटलं हे करायची वाट नाही बघितली मी, कारण ऑलरेडी याला उशीर झाला आणि ती भाजलेली तर शिजलेलीच असणार. त्याला मी आता ताट लावलेले आणि अंघोळ करून तर तो निघालेलाच आहे. आणि हे मला खूप जास्त शर्यत आहे, त्याला आता घेऊन जायचं आहे. आणि त्याचं असं त्याला पटपटा भरवावं लागतं. हा बघा इथे बसला, हे छोटू चल आता. तर मी बघते चल, तो कार्टूनच बघतोय की उशीर झाला आहे म्हणून मी खेचते त्याला की तू बस आता आणि तुला मी आता भरवते. त्याला भरवून झालं. आता त्याच्यानंतर मग मला त्याची पावडर तेल वगैरे तयारी करायची, कारण की वेळ थोडा पण नाही आणि हे सगळं फटाफट एवढं करावं लागतं ना की थोडा पण वेळ नाही भेटत आहे. आता ते पावडर वगैरे सगळं मी घेऊन आलेले, तो खातोच होता तिथे. त्याचं मी कपडे वगैरे त्याला घातलेले आहेत. म्हणजे ते खूप इतकं घाई होते ना ह्या सगळ्यांमध्ये की मी नाही सांगू शकत. पावडर वगैरे लावलेली आहे त्याला, कपडे वगैरे त्याचे घातले व्यवस्थित. अजून तो तरी पण तो एकदम हे शांतच आहे. त्याला माहिती आहे मम्माची दररोजचं रुटीन आहे, मम्माला खूप उशीर होते. आता त्याचा टिफिन पण इथे आणून ठेवलेला आहे मी. पाण्याची बॉटल आहे, बॅग आहे त्याची, ते टिफिन वगैरे सगळं तिच्यामध्ये भरते आहे. घेतला टिफिन भरला, बॉटल वगैरे सगळं भरून दिलं. त्याने पूर्ण भाकर प्रॉपर खाल्ली नाही आहे. आणि आता औषधं प्यायची वेळ आहे, कारण की त्याला थोडंसं फंगल व्हाईट पॅच आलेले आहेत त्याच्या फेसवर, तर त्याला मेडिसिन्स आले. ते पटापट त्याला आता मी मेडिसिन पण पाजत आहेत, कारण की कसं आहे ह्याचं तयारी करून झाल्याच्या नंतरच माझं सगळं नंतर पुढे काम चालू होतं. मग आता पटापट त्याला घराच्या बाहेर इथे नेले. इथे सासूबाई बसलेले आहेत. सर्व तयारी सासूबाईंना करून द्यायला लागते. मग सासूबाई त्याला घेऊन जातात स्कूलमध्ये. त्याला बरोबर चप्पल वगैरे पटापट घालते, त्याचं बूट वगैरे सँडल वगैरे त्याची घालले. आणि आता त्याला मी चालला येतो स्कूलमध्ये. त्याचं पूर्ण तयारी प्रॉपर करून द्यायला लागते. तिथपर्यंत सासूबाई असतात तिकडे बसलेल्या. त्यांची तयारी झाली की त्याच्यासोबत नेऊन द्यायचं, त्या घेऊन जातात. त्या सासूबाई 20 मिनिटांनी रिटर्न येणार. ते माझी कसरत. सगळा पसारा इथे आहे, सगळं पसारा आहे. म्हणजे हे खूप एवढे घाई होते ना मला की हा सगळा पसारा ह्याला 8:20ला ह्याला स्कूलला पाठवावं लागतं. त्याच्यानंतर मला 11:15ला घर सोडावं लागतं. आणि ह्या सर्व वेळांमध्ये मला माझं स्वतःचं टिफिन सगळं बनवावं लागतं. हे बघा तिकडे त्याला तयारी करायला गेली, इकडे मी घावना ठेवला, तो पूर्ण पेटून गेला. तरीसुद्धा त्याच्यावर लक्ष नाही आहे माझं, कारण की मी मुलाला तिकडे बाहेरपर्यंत सोडून आले आणि मला स्वतःलाच खरंच लक्षात नाही की मी घावना ठेवले. आता हे झालं सगळं भांड्यांचा पसारा वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे. हे सगळं मला मुलाला 8:20ला म्हणजे 8:30पर्यंत मुलाला स्कूलमध्ये पाठवते. सासूबाई घेऊन जाते, 20 मिनटं सासूबाई सोडून येते. आणि नंतर मला हे सगळं 11पर्यंत मला हे सगळं आवरायला लागतं. सगळं म्हटलं सगळं भांडे वगैरे सगळं करावं लागतं मला. म्हणजे खूप घाई होते. आता इथे कसं दिवसभरचा थकवा असतो, हॉस्पिटलमध्ये पण आपण कामच करतो, दिवसभरचे इतके पेशंट येतात, त्या पेशंटमध्ये काम करावं लागतं. पुन्हा इथून मला एवढं डेलीचं माझं ट्रॅव्हलिंग आहे. 11 वाजता इथून मी निघणार, तेव्हा मी 3-3:30 मला वाजतात हॉस्पिटलला, कारण की खूप जास्त डिस्टन्स आहे. आणि तिथे पण एवढं इथून पण मला पुन्हा बसने जावं लागतं. बसने गेलं की स्टेशनवरून पुन्हा मला ट्रेन पकडावी लागते. म्हणजे खूप धावपळ होते. सकाळी किचनमध्ये धावपळ होते की जाईपर्यंत ती माझी धावपळच असते. पुन्हा तिथून मग मी ट्रॅव्हल करायला, ते पण माझं एक सफरच असतं. कधी ट्रेनमध्ये जागा बसायला भेटेल, कधी नाही पण भेटणार आहे. म्हणजे खूप हालत होते. आता कसं पटापट भांडे घासते. भांडे घासल्याच्या नंतर पुन्हा मला अजून दुसरी पण कामं आहेत, कारण की हा एक ठराविक वेळ असतो माझ्यासाठी. आणि ह्या ठराविक वेळेमध्येच मला हे सगळं करावं लागतं. 8:30 समज गेले तर तुम्ही 9च पकडा, कारण की घर वगैरे झाडायला, परत ते आवरायला, हे भांडे वगैरे हे सगळं मला हे करून मला काहीच वेळ नाही राहते. मला खूप धावपळ करावं लागतं. म्हणजे लहान गोष्टींमध्ये मला खूप जास्त धावपळ करावी लागते. डेलीचंच रुटीन आहे ते. म्हणजे काय करणार आता, आहे ते करावंच लागतं. कधी असं पण वाटतं आपण आपल्या मम्मीच्या घरी असतो तर हा सगळा पसारा आपण असंच टाकून गेलो असतो, पण कुठेतरी आपण सासरी असतो, आपल्याला इच्छा नसते किंवा आपण खूप जास्त थकलेलं असतो,
तिथे एक्सक्यूज चालत नाही, कारण की दोन्हीकडे कामावर पण मी जाऊन मला कामच करावं लागतं आणि इथे येऊन असतं. म्हणजे त्याच्यामुळे हे आता खूप म्हणजे हे माझं डेलीचंच आता रुटीन झालेलं आहे की खूप जास्त घाई गडबडीमध्ये हे करा. आणि इथे कसं आम्ही नवीन घरामध्ये बेसिन वगैरे लावलेलं आहे, पण पाण्याची टाकी वगैरे नाही बसवलेली. मग त्याच्यामुळे हे असं पातेलीमध्ये थोडं थोडं पाणी घेऊनच मला भांडी वगैरे घासावे लागतात. आणि ते भरपूर पाणी लागतं, कारण की मला जास्त पाण्यामध्येच ते भांडी वगैरे हे केलेले आवडतात, म्हणजे असं कम्फर्टेबल वाटतं. असंच आहे. आता मुलाला पाठवलं तर आता घरामध्ये खूप जास्त शांतता झालेली आहे. तो असला की सारखं मम्मी हे ते असं तो करत असतो. मग त्याच्यासोबत चांगलं वाटतं. आणि कसं त्याला स्कूलमध्ये पाठवलं की नंतर मग हे सगळं मला एकटीलाच असंच हे करावं लागतं. कधी कधी वाटतं की सुट्टी वगैरे घ्यावी किंवा हे, पण नाही होत. कारण की कसं परत ह्याच्या आधी पण म्हणजे आमची भात कापणी होती तेव्हा पण मी खूप सुट्ट्या घेतलेल्या. आणि ते सुट्ट्या घेतल्याच्यानंतर 1 आठवडा सुट्टी घेतलेली भात कापणीला. ते हॉस्पिटल आहे, ते मला किती सुट्ट्या देणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग परत काय झालं, त्या सुट्ट्या मी घेतल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा सासू आजारी पडले. तेव्हा त्या लोकांनी मला रिफ्यूज केलं की नाही, तू आधीच सुट्ट्या घेतल्या, तुला आम्ही कसं सुट्ट्या देणार. मग मी तेव्हा 3 दिवस माझ्या ठिकाणी दुसरी एक नर्स अरेंज केली. तिला मी स्वतः पेड करायचे. आणि सासूबाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा मी घरातलं सगळं बनवायचे. आणि कसं माझं पोरगं 5 वर्षाचं आहे, मग मी स्वतःच मी एक हॉस्पिटलमध्ये आहे, मी त्याला नाही सासूसोबत थांबवू शकत नाईटला. मग मी घरातलं दिवसा सगळं तिला टिफिन वगैरे द्यायची. दिवसा माझा नवरा तिच्यासोबत थांबायचा आणि मग रात्री नाईटला माझ्या नवऱ्याला मी बोलायची की बाबा तू जा, लहान आहे, तू बाबूला घेऊन घरी झोप. आणि मग मी माझ्या सासूच्या सोबत हॉस्पिटलमध्ये थांबायची. म्हणजे तिची एवढी हालत खराब झालेली की तिला अक्षरशः काही खाता येत नव्हतं. मग लहान मुलासारखं की नाही तू हे खा ते खा असं तिला करत होता. नंतर मग अंघोळ वगैरे पण तिला करता येत नव्हती, अंघोळ वगैरे करून द्यायची म्हणजे. आणि नंतर उलटे वगैरे पण तिने घरातच केलेलं, मग ते क्लीन केलं. नंतर हॉस्पिटलवाल्यांनी काय तिला उलटीचं वगैरे काही मेडिसिन नव्हतं दिलं. मग मी उलटीचं ओंडेम वगैरे टॅबलेट तिला आणून दिले. नंतर तिच्या उलट्या वगैरे सगळ्या थांबल्या. म्हणजे खूप जास्त बिझी रुटीन आहे. असं वाटतं की कधीतरी असं थोड्या सुट्ट्या घ्याव्या आणि माहेरी जावं, खूप एकदम थोडंसं रिलॅक्स राहावं तिकडे बहिणीसोबत वगैरे. की खूप जास्त धावपळीमध्ये नकोसं सगळं कधी कधी वाटतं असं. पण ते एक आपली जबाबदारी असते, त्या गोष्टी आपल्याला सर्व कराव्या लागतात. कारण की इथे तुम्ही नर्सचा रोल तुम्हाला आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक आई पण आहात, त्याच्यानंतर तुम्ही एक बायको आहात, त्याच्यानंतर तुम्ही एक सून आहात. हे सगळे रोल तुम्हाला निभवावे लागतात. म्हणजे मुलाचंही बघावं लागतं, म्हणजे सगळे रोल तुम्हाला निभावावे लागतात. आणि एक सिंगल लाईफ कसं असतं, तिथे फक्त तुम्ही कोणाच तरी मुलगी असता आणि कोणाच तरी तुम्ही बहीण असता. इथे तसं नसतं. तिथे काही गोष्टी अशा असतात, आपण आपल्या आईकडे असलो की नाही बाबा आज मला बरं नाही वाटत आहे, ठीक आहे आज मला खूप कंटाळा आला आहे, आज तूच हे कर, मी करते. पण इथे ऑप्शन नसतो ह्या गोष्टीला. हेच तर आयुष्य असतं. म्हणजे एका स्त्रीच्या लाईफमध्ये खूप जास्त हे आहे, स्ट्रगल वगैरे आहे असं. आणि हॉस्पिटलमध्ये पण गेलं की तिथे पण आपण काही बसून नसतो, माहिती आहे. तिथे पण खूप खूप जास्त काम असतं. आणि परत कसं डेलीचं माझं हे रुटीनच आहे. आता माझी भांडी तरी इथे तुमच्यासोबत गप्पा मारता मारता भांडी तरी माझी इथे झालेली इथे घासून. आणि आत्ता माझी भांडी घासल्याच्यानंतर माझं सेकंड आहे. इथे बघा पाणी पण नाही आहे तिच्यामध्ये. आता मला कपडे पण धुवायचे आहेत. आणि आता ह्याच्या आधी मी जाते, आमच्या इथे बोरिंग आहे, तिला आम्ही पाईप लावलेले, कारण की घरात टाकी नाही बसवलेली आहे. तर आम्ही नलाचं वगैरे काही कनेक्शन आम्ही फिट वगैरे नाही केलेले आहे. मग हे इथून आम्हाला पाईप वगैरे घेऊन जावं लागतं मला. आता हे पटापट घेऊन जाते इकडे, पटापट घेऊन जावं लागतं, कारण की माझ्याकडे तेवढा टाईमच नाही आहे. खूप कमी वेळामध्ये मला सगळं गोष्टी आवराव्या लागतात. पाईप घेऊन जाते, पाहिजे तेवढा मी मला जेवढं पाहिजे तेवढं मी सगळं माझ्या मुलांनी सगळं साबणाचे तुकडे बाथरूममध्ये टाकलेत, म्हणून ते सगळं पसरलेलं आहे तिथेच. आता ते थोडंफार क्लीन करेन. पाईप मी सेट करून झालेला आहे जेवढा पाहिजे तेवढा. इकडे बघा हे असं दुमडतो पण, आणि मग नंतर प्रेशर पडतं, मग ते मीटरवर सगळा प्रेशर पडतो. म्हणून हे दुमडलेले पाईप असं आहे ना, तो मला असा व्यवस्थित करावा लागतो.
हे बघा, इकडनं गेल्याच्या नंतर आता मी इथे मोटर मला चालू करायची आहे. हे बघा, ते स्पीडचं पण बटन दाबलं म्हणजे लवकर लवकर पाणी येणार. हे इथून खूप मला घाईत जावं लागतं कारण की तिकडे पाईप बाहेर वगैरे नको जायला. आता इथे खूप फोर्सने पाणी पण आलेलं आहे. हे आधीच थोडंसं क्लीन करते मी, साबण वगैरे माझ्या मुलाने साबणाचे तुकडे सगळे टाकलेले तसं. हां, हे सगळं क्लीन केलं आणि हे मी आता इथे पाण्याचं हे करते आहे, पाणी भरते आहे इथे. कारण की आणि हा माझा ॲप्रन आहे, हा पण मला धुवायचा आहे. त्याला तर आज मी धुणारच कारण की तो खूप जास्त घाण झालेला आहे. तो थोडं बाजूलाच काढून ठेवते. आणि हे आता माझी टाकी भरली की सगळे बकेट्स वगैरे भरायला घेते. बकेट्स वगैरे भरून झाले की कपडे इथे मी काढलेले आहेत, ते कपडेसुद्धा मी असे भिजवते आहे. म्हणजे नंतर मला ते धुवायला खूप चांगले पडणार आहेत. हे थोडंसं त्याला पाणी वगैरे टाकते त्याच्यामध्ये कारण की माझ्याकडे इतका वेळ नाही आहे. पण जसे 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास जसं जातं आहे ना तसं मला खूप जास्त मला घाई करावी लागते. खूपच जास्त घाई करावी लागते कारण की परत अजून टेन्शन असतं. इथून बस गेली तर पुढे मला ट्रेन नाही भेटणार आणि ट्रेन नाही भेटली तर मला खूप मगजमारी आहे. मग खूप जास्त मगजमारी. आता माझं भरलं आहे पाणी, मी जाते आता पटकन. तिकडे बोरिंग पण मला बंद करायची आहे, ती बंद करून टाकते कारण की इकडे मी जास्त पाणी भरलेलं आहे. हां, मी बंद केले आता. चला आता पाईप थोडासा साईडला काढून ठेवते मी. तिकडे बकेट आहे, त्या बकेटमध्ये ठेवते म्हणजे पाणी खाली गळणार नाही. काय घराचं काम अजून अपूर्णच आहे. आता चला घेते आता पटापट कपडे धुवायला घेते आहे कारण की खूप हे सगळं म्हणजे खूप जास्त घाई होते आणि हे सगळं घाईतच करावं लागतं. असं खूप जास्त कधी कधी असं पण वाटतं ना की आपण कधी खूप जास्त चांगले वागतो समोरच्यासोबत, पण समोरचा पण तितकंच आपल्याशी चांगलं वागेल ह्याची गॅरंटी नसते. कारण की ते म्हणजे ते म्हणच आहे ना की काम सरो आणि वैद्य मरो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली गरज असते, आपण त्याला त्या गरजेमध्ये आपण खूप जास्त त्या माणसाला किंवा म्हणजे त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला आपण खूप जास्त मदत करतो. पण जेव्हा आपल्याला कुठेतरी गरज असते तेव्हा ती व्यक्ती आपण त्या व्यक्तीसाठी काय केलेलं आहे ते सगळं ती व्यक्ती विसरून जाते आणि तिला कसले हे नसते की समोरच्याला काही म्हणजे मदतीची गरज आहे का किंवा समोरच्याला घाई होते का, ह्या गोष्टीची त्या समोरच्या व्यक्तीला काहीच पडलेली नसते. असं कधी मी विचार करते की हे आपण कधी जास्त चांगलं वागतो म्हणून ह्याचंच फळ आहे का. आणि मला एक सवयच आहे, मला पहिल्यापासून माझी सवयच आहे. मला कुठे असं कोणासोबत जाऊन मी कोणत्या बायकांच्या मैफिलमध्ये जाऊन बसत नाही, पहिल्यापासूनच आहे. कारण की मला तितका वेळ पण नाही आहे आणि त्या बायकांच्या घोळक्यात जाऊन बसलं की ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते हिची पुडी खोळायची, तिची पुडी खोलायची, हिने काय केलं, तिने काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे मला हे सगळं आवडतच नाही आहे आणि मी कधी बायकांच्यामध्ये जात नाही. कारण की माझं काम भलं, माझं सगळं डेलीचं रुटीन सगळं आवरायचं आणि त्याच्यानंतर मग जायचं ड्युटीला निघून जायचं. कारण की हे इतका बिझी स्केड्यूल असतं ना की ह्या स्केड्यूलमध्ये मला कधी स्वतःकडे पण टाईम द्यायला भेटत नाही. हे सगळं खूप घाईमध्ये करावं लागतं. असं असतं. कधी हा पण विचार येतो की अरे किती बिझी लाईफ आहे, की आयुष्य तर सगळं बिझी सर्कलमध्येच निघून चाललेलं आहे. कधी वाटतं की रिलॅक्स. कधी माझा मुलगा पण बोलतो की मम्मी तू आज थांब ना माझ्यासोबत घरी, तू का नाही थांबत आहे माझ्यासोबत घरी. कारण की तो 8:30ला जातो माझा मुलगा. 8:30ला गेला की त्याच्यानंतर मग मी 11ला निघून जाते आणि मग मी 11ला निघून गेली की तो येतो स्कूलमधून 1:30 वाजता येतो, 1:30 पावणे 2ला येतो. कारण तेव्हा मी नसते. आणि जेव्हा मी एवढं लांबून येते, इथून मी मुंबईला जाते हॉस्पिटलला आणि इतकं माझं ट्रॅव्हलिंगच इतकं असतं ना की मी रात्री येईपर्यंत माझं पोरगं झोपलेलं असतं. म्हणजे कधी खूप जास्त वाईट पण वाटतं की अरे मी किती धावपळ करते, किती हे स्ट्रगल आहे. मला माझ्या मुलाला पण टाईम द्यायला नाही भेटत आहे किंवा मलाही वाटतं की माझ्या मुलासोबत मी थांबावं, त्याला वेळ द्यावा, त्याची स्टडी घ्यावी, त्याच्यासोबत कुठेतरी फिरायला जावं असं. पण ह्या गोष्टी नाही, कारण की हे इतकं बिझी स्केड्यूल झालेलं आहे ना.
का ते मी नाही एक्सप्लेन करू शकत. खूप वाईट वाटतं कधी कधी. आणि असं पण वाटतं की नाही जावा, चला रिझाईन देऊया आपण. पण कुठेतरी असंही वाटतं की नाही रिझाईन वगैरे दिलं तर नंतर मग काय होणार, काय नाही होणार आहे. कारण की माझ्या गरजा आहेत, माझ्या मुलाच्या गरजा आहेत. नवरा तर माझा आहे, नवरा तर माझा सपोर्टिव्हच आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे, त्याचा सपोर्ट आहे म्हणूनच मी आजपर्यंत आहे इथे. आणि हे ड्युटी पण मी करते. आता इकडे मी परत कपडे अर्धेच धुवायचे टाकलेत, कारण की इथे जे पाणी येते ते फक्त काही वेळासाठी असतं, ते यूज करायला असतं, स्वयंपाक वगैरे करायला. इथे मी लावलेलं आहे तिथे हंडा वगैरे, कळशी वगैरे. आता हे भरलं पाणी, हे मी इथे आणून ठेवलेलं आहे, कारण की हे खूप कमी वेळामध्ये असतो. हे मी पाणी आणून ठेवलेलं आहे इथे. आता झालं. आता चला, जे राहिलेले कपडे आहेत ते पुन्हा मला वॉश करायचे आहेत. म्हणजे ते एक रोबोटसारखं कसं असतं, रोबोटिक लाईफ असते, ते रोबोटसारखं असतं. ते खूप धावपळ करावी लागते तुम्हाला. आता चला, मी कपडे धुवून झालेले आहेत, आता मला कपडे पिळायचे आहेत. तिथे पाणी काढते आहे आणि नंतर हे कपडे पिळायचे आहेत. हे खूप वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ठरवलेलं असंच की म्हटलं चला जाऊ द्या, हे डेलीचंच आहे माझं रुटीन, मग आपण डेलीचं ब्लॉग बनवूयात. तेवढंच मला हे थोडंसं चांगलं वाटेल. आणि कधी कालीमध्ये असं बघितलं तसं अरे बापरे, हे असं पण इतकं पण माझी धावपळ होते असं. म्हणून म्हटलं चला थोडंफार ब्लॉग वगैरे बनवूया ह्याचं असं मध्ये. आणि कसं नंतर ह्या सगळ्या कामांमध्ये असतं तर थोडंसं बोर पण होतं. पण ते बोलतात ना की हे सगळ्या गोष्टी करूनच नंतर हे करायचे. आता आले ते सासूबाईंनी, त्यांना पाहिजे ते होता म्हणून त्यांनी चहा वगैरे त्यांना बनवून पिलेला आहे, कारण की मी कपडे धुवत होते. त्यांनी चहा वगैरे करून पिलेला आहे. आता मी कपडे पिळते इथे. व्यवस्थित सगळे कपडे पाण्यातून काढायचे. आणि हे पण खूप मला घाईमध्ये करावं लागतं, खूपच जास्त. एखाद्याला वाटेल की बाई एवढी घाई काय करते, तुझ्या मागे वाघ लागलेला आहे का? कारण की हा कामांवरच माझं सगळं डिपेंड आहे. ही कामं माझी होणार, त्याच्यानंतरच मला पुढे जाऊन बस भेटणार, नंतर माझा ट्रेन भेटणार आणि मी व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये पोहोचणार. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरच डिपेंड आहेत. खूप जास्त घाई करावी लागते. कधी कधी असंही वाटतं की असं धावपळीमध्येच माझं सगळं आयुष्य निघून चाललेलं आहे. की म्हणजे मला माझ्या स्वतःच्या नवऱ्यासाठी वेळ नाही देता येत, मुलासाठी नाही, आणि खास गोष्ट म्हणून मला स्वतःसाठी सुद्धा वेळ देता येत नाही आहे. असं आहे. ते बोलतात की आयुष्य आहे त्याचा काही भरोसा नाही आहे, कारण की कसं आपण आज आहेत किंवा उद्या आपण नसणारही आहेत. म्हणून जो क्षण आहे तो आपण असं जगून घ्यायचा आहे. कधी कधी ह्या धावपळींमध्ये म्हणजे खूप जास्त धावपळ होते, पण जाऊ दे, आयुष्य आहे. आपण आपलं कसं आहे, ते कपडे पिळून झाले तर आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. मग समोरच्याला त्याची जाणीव असो किंवा नसो. आता हे पाईप वगैरे लावला, इथे मला माझ्या सासऱ्याच्याच खूप आठवण येते. त्यांना आता नोव्हेंबरमध्येच त्यांना 17 तारखेला 1 वर्ष होऊन जाणार. कारण की हे मी कामं आधी करायची ड्युटीला जाण्याच्या आधीच. ते मला असं पाईप वगैरे बिचारे लावून द्यायचे, पाईप वगैरे असं लावून द्यायचे, पाणी पण ते मला असं भरून द्यायचे. मग कुठेतरी मला ती आज त्यांची आठवण येते की बाबा होते मला असं, की मी असं काही कामामध्ये असले की ते मला हे करून द्यायचे. असे कपडे वगैरे मी पिळलेले असले की ते स्वतः मला असे बाहेर वगैरे नेऊन द्यायचे. मग मी ते सुकत टाकायचे, अशी नळ वगैरे असे बंद करायला जायचे. म्हणजे ते बोलतात ना की खूप चांगला माणूस होता. की नाही, माझ्या सासऱ्यांचा जागा माझ्या आयुष्यात कोण नाही घेऊ शकत असं. म्हणजे खूपच जास्त आज असं की वाटत पण नाही आहे की ते आमच्यात नाही आहेत असं. म्हणजे खूप खूप जास्त वाईट वाटतं. आणि असं माझी धावपळ झाली, एवढ्या लेट यायचे मी तरीसुद्धा ते स्वतः बाहेर आग वगैरे पेटवायचे. माहीत नाही ते कुठून पण अशा सुकलेले लाकडं छोटे छोटे कुठून पण असे घेऊन यायचे. आणि मला रात्री किती उशीर झाला तरी त्यांना बरोबर माहिती की माझी सून येणार आहे, ते मला बरोबर पाणी वगैरे तापून ठेवायचे. म्हणजे असं ना, खूप जास्त अशा आठवणी आहेत माझ्या सासऱ्यांच्या की ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकणार. असं एका मुलीसारखं त्यांनी मला ट्रीट केलेलं असं. तर हे असे कपडे वगैरे कधी कधी घाईत टाकतात माझ्या सासऱ्याची मला आठवण येते की मला ते असे कधी पिळलेले कपडे असायचे ते मला बोलायचे तू दुसरं का कर, तिथपर्यंत मी तुला
कपडे वगैरे बाहेर नेऊन देतो असं ते मला हेल्प करायचे खूप जास्त. म्हणजे अगदी स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त ते मला हेल्प करायचे असं. आणि ते मला बोलायचे की अगं तू माझी पोरगीच आहे, तू माझी सून नाही आहेस असं. आणि अशी कधी कधी धावपळ व्हायची की मी शांतच बसायचे. की त्यांचा मला एक आता शब्द आठवतो. ते मला असे बोलायचे की टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. हे मला खूप आठवतं. आता ते सगळं कपडे वगैरे सुकत टाकून झाले. आता इथे माझा मेन रोल आहे. मला पुन्हा आता इथे भाजी, मुलासाठी तर भेंडे गेले कारण की ते जास्त जणांचं बनवायला घेतलं तर ते मला खूप घाई झाली असते, म्हणून मी थोडंसंच माझ्या मुलासाठीच बनवलेलं. आता हे इथे मला माझ्या टिफिनसाठी पण बनवायचं आहे. आणि आता असतं तर कसं मी वरण वगैरे काही बनवत नाही कारण ऑलरेडी मला खूप जास्त उशीर झालेला आहे. तर हे चांगलं थोडंसं वॉश करून घेतलेलं आहे. शिमला मिरची आणि बटाटा हेच मी आज बनवून सांगणार आहे कारण की वरण वगैरे बनवायला मला आज उशीर होते खूप. हे आहे इथे मी कट वगैरे करून घेते ते व्यवस्थित, त्याच्यातल्या बी वगैरे सगळं काढून टाकते कारण की मग ते थोडंसं बेटर लागतं बी काढून टाकल्याच्यानंतर. हे बघा. आणि ते बटाटा वगैरे आहे ते पण घेतलेलं आहे. शिमला मिरची पटापट थोडीशी अशी कट करते मी जरा पटापट. ठीक आहे, कारण की हे सगळं ह्या घाईत सगळी होते. बटाटा वगैरे घेतलेला आहे मी, सगळं चांगलं वॉश करून वगैरे घेतलेलं आहे. खूप जास्त म्हणजे ते त्या सॉन्गसारखं आहे, थोडा भाग असा, म्हणजे तसंच चालू असतं सगळं. बटाटा पण चांगला व्यवस्थित सोळून घ्यायचा आहे. शिमला मिरची इथे तर मी ठेवलेले आहे पटापट कारण की थोडीशीच बनवलेली आहे कारण की दुसरी तर मग आता घरात काही भाजी पण नाही. आणि सासूला तरी शिमला मिरची आणि बटाटा हे तिला इतकं जास्त आवडत नाही आहेत. कदाचित खायला तर थोडंसं खायला म्हणून मी थोडंसंच बनवते. म्हणजे माझा पोरगं पण गेले स्कूलला, त्याला तर ऑलरेडी भेंडीची थोडीशी भाजी आहे, त्याला पण हे शिमलाच आवडत नाही. आता मी टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे. हे मी काय करते, हे मी सगळं आता एकत्रच कट करते. तिच्यामध्येच मी सगळं कट करायला घेतलेलं आहे पटापट. हे सगळं पटापट कट करावं लागते कारण की त्याला वेळ नाहीच आहे ना मला कट करायला. पटापट जावं लागतं कारण की थोडे पण 5 मिनटं इकडच्या तिकडे गेले ना तरीसुद्धा खूप जास्त गोंधळ होतो. हे बारीक कट करते पटापट. आता काय नाही, ती म्हणजे सुरीने पण पटापट कट करायची आता सवय झालेली आहे. त्या सुरीला पण माहिती आहे की दीदूला खूप जास्त घाई असते, मग ती पण पटापट चालते. असं पटापट सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे आता इथे मी कांदा आणि टोमॅटो सगळं एकत्र मिक्सच केलेलं आहे कारण की ते वेगवेगळं भाजायला माझ्याकडे टाईम नाही, म्हणून हा शॉर्टकट आहे. पटापट 2 टोमॅटो घेतलेले ते पण आता मी इथे चिरून टाकलेले आहेत. पटापट चिरते ते. हे बघा, असं थोडंसं बघायचं तिच्यामध्ये कारण की कधी त्यात टोमॅटोत काही किडे पण असतात. इथे मी भाजायला ठेवलेलं आहे. इथे हे भाजत आहे. हे बघा, व्यवस्थित भाजायला घेतले मी आणि त्यात मसाले वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आणि कसं मिरची आहे, बटाटा पण आहे त्याच्यामध्ये, त्याला थोडंसंच पाणी टाकणार आहे, जास्त नाही पाणी टाकणार आहे. ठीक आहे, कारण की ते सगळं ते वाफेवर व्यवस्थित शिजून होत आहे. ते व्यवस्थित पलटायचं आहे. असं सगळे मसाले वगैरे मिक्स करून एकदम थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी. आणि जास्त पाण्यामध्ये कसं भाज्यांचे विटॅमिन्स वगैरे जीवनसत्व वगैरे काय असतात ते सगळे निघून जातात. कमी पाण्यात शिजवायचं. इथे मी आता मी भात आणि भाजीच करते. भाकरी करणार होती कारण माझ्या नवऱ्याला त्याला भाकरी नाही आवडते. आता इथे भात ठेवला आहे मी. खूप भूक लागलेली आहे, असं हातावरच घेतलेलं आहे कारण की बसून एक प्रॉपर खायला पण वेळ नाही आहे. खाल्लं. आता इकडे माझ्या इस्त्रीचे कपडे ठेवलेले आहेत. हे पटापट मी आता इस्त्री करते. माझं पटकन तयारी झालेली आहे. फटाफट मी आवरलेलं आहे आता माझं. आज उशीर झाला म्हणून माझा हजबंड आलेला आहे. माझ्या नवऱ्याला मी बोलवलं की बाबा ये तूच लवकर कॉलेजवरून आणि तू मला आज सोडायचं आहे तुला. मग ते आम्हाला उशीर झाला. कसं तरी ट्रेन लेट झालेली म्हणून मी फायनली स्टेशनपर्यंत मी पोहोचलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आता हॉस्पिटलमध्ये मी आलेले आहे. इथे हे बघा, हा पाहुणा माझ्या आधीच हॉस्पिटलमध्ये येऊन बेडवर हॉस्पिटलमध्ये येऊन त्या टेबलवर एकदम त्या बुक्सवर, जसं काय त्याची बेडरूम आहे तसं त्या बुक्सवर तो बसलेला आहे. आणि कंटिन्यू मी तिथे त्याचं
शूटिंग करते आहे, रेकॉर्ड करते आहे, तरी हा पाहुणा तिथून जात नाही आहे. कारण की तो बघा आत्ता तिथून गेला, कारण की हा थोडा आमचा हा ब्रेक टाईम आहे. इतके पेशंट वगैरे नाही आहेत. हा आमचा ब्रेक टाईम असतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आता हा बघा BP ऑपरेटरवर पण येऊन बसला, हे बघा असं आहे. आणि तो कंटिन्यू तिथेच बसलेला आहे, हे बघा गेला.